हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि गाडीमध्ये दिसतात तर आम्ही देवदर्शन करायला चाललोय, जे गावातले देव वगैरे असतात त्याला। तर नवरा नवरी खाली उतरलेत दर्शनासाठी, तर तुम्हाला दाखवते। मी उतरतच होते पण म्हटलं ब्लॉगला सुरुवात करून मग उतरते आणि मग तुम्हाला दाखवते। ब्लॉग शेवटपर्यंत बघा। आजचा ब्लॉग जो आहे ना तो एक नंबर असणार आहे, कारण चुरणागोणी वगैरे सगळाच कार्यक्रम आहे एकत्र। आणि हे नवरी पाया पडतात दिसले। तर आता गणपतीच्या पाया पडून झालं इथलं। सुरुवातीला गणपतीच्या पाया पडलो पहिल्यांदा, त्याच्यानंतर बाकी सगळ्या देवांच्या पाया वगैरे पडायचे। चाललो जाता म्हणजे जे गावातले आहेत सगळे तिथून गणपतीपासून सुरुवात केली आहे। बाकी अजून इथला घोट होत बसायचा तो कुठे गेला? आता सगळे पुन्हा राहिले ते नाही का ते ब्राह्मण बसायचा तो हात, आपल्या वाड्यात मंदिरात बसायचा तो गेला का? चला आता दुसरीकडे जायचं। महादेवाच्या पाया पडायला चाललो होतो आम्ही। नाही तुम्ही नसते काढायचे। चला बाई महादेवाचं मंदिर आहे। दक्ष थोडं तर आम्ही आता इथे पाऱ्याच्या आईला आलो दर्शनाला। हीच गाडी आहे का? नाही ना, कालचीच आहे काय? कालची नाही, 1470 इथं मंदिर आहे। ती ना 2704 आम्ही आता आतमध्ये चालू मंदिरामध्ये सगळेच। मित्राला बोलत एका मिनिटात अशी लाईन लावून नाव घ्यायचं काय कळलं नाही मला तिची भाषा। मित्राची नावाची नावाची का मित्राची? नावाची एकच मित्राला बोलू, एकच मित्राला बोलू। मित्र शिकून आपलं काय पुढं पण बोलू पण नाही। बप्पाचं लग्न नाही तुमच्या बरं का, तसं लग्न लावलं होतं। हा तुम्ही ना बर चला मग हिओ ह्याला कशाला मंदिरात घ्यायचं? बाहेरूनच पाय पड, आतमध्ये नका जा। हा हे तर आतमध्येच, हे तर आतमध्ये जमतंय वा जुगदा, हे तर जमतंय, आतमध्ये नाही यायचं। या इकडे
आतमध्ये पाय पडायला. परत नांदूरमध्ये चालू कारण आमच्या नांदूरच्या ते तळ्याच्या आईला पाया पडायचं राहिलं होतं. हां, नांदूरच्या तळ्याच्या आईला पाया पडायचं राहिलं होतं ना, त्याच्यामुळे परत नांदूरला आलो. आणि इथून परत आता कुठं जायचं आता? हे आमच्या आत्या पिंपरीला, माझी मावशी पिंपरीला जायचं आहे आणि चाकरवाडीला जायचं आहे. फोटो काढू आपले छान छान. लग्न आहे वाटतं त्याच्यामुळे सजवतात. या 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 लवकर लवकर या. लेकरं राहू द्यायच्या का आतमध्ये? हा हा, तळ्याच्या आईला बोलवा. तर आम्ही आता आलो उत्तरेश्वर पिंपरीमध्ये दर्शनाला.
आता आलो चाकरवाडीमध्ये आणि चाकरवाडीमध्ये तर माऊलीच्या दर्शनाला आलो होतो आता. आहेत का पाठी बसलेत का? चला दर्शन वगैरे झालेलं आहे आता आणि निघालो नवरानवाडी. चला 3 वाजले. 5 वाजता पोहोचायचे. नाही कुठे 5 वाजता पोहोचायचे. आपण थोडस हम्म कोण राहिले अजून पाठी? आता शेतात आलो पाया पडायला. जोडीला दर्शन करायला आणले. अगं बायाच पुढून येऊ का मग? कुठून चल चल तिकडे बी आहेत. ए ओळगीता थांब. शेत हे बघा हे आपलं कोणतं आहे बबलू? उसावाला. अय्या ढाळे ढाळे. हे काय रे? होय हे काय? हे नाही आले ना का पाय पडायला? अय जुगदार तुम्ही या या. नाही नाही या 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 लवकर. आम्हाला शेतातून चालायला सुद्धा याय नाही. आता नवरीला तर कधी यावं साडीन एवढं ओढणीन बिडणीन घेऊन. मला ह्याच्यातच कसं घातलंच ग तू? आम्ही तुझं चप्पल बघ तोडून
इकडून येणं घेणं ह्या काकीनं. ए हो ही सुक्कई ही सुक्कई मी ना कुणाचा झावडा तोडा तोडली तुम्ही त्याने ठेवून तो त्या भिकुराने होती तिथून तिला चला येत नाही इकडून घिर मग तू बी ये ना आली पण काकडीतून तीन तो काकडीतून तू म्हणजे आपण कोळप धरल्यासारखं चालायचं. चल मध्ये कोण चालणार चला आगलीला तरी चला बरं मग असं तुमची असल्या रानातून हिम कुठे चालताय ना काय म्हणून तर काढायची. तिकडे माझ्या मागे आता इथून ये रे तिला ते काटाड्यात पाय भरते पोरायचे लयचे बाबा कसला रस्ता आहे. हरभऱ्यातून चालायचं इकडून ए बाबू हरभऱ्यातून तिच्या सारे पायाचे सालटे निघतील पावट्यातूनच म्हणा हरभऱ्याची लाईन पण तिचे चैन खराब होतील. मध्ये भाग सांगितलं ना यांनी काय असतं प्रश्न काय सांगतो मी नाही सांगतो मध्ये तुम्हाला सांगायचं पुन्हा सांगते मी उरकार कपडे घाला तुम्ही. चला आता आलो तर आम्ही घरी नवरा नवरी ऐका की चला ना. आता इथून पुढचे कार्यक्रम जे आहेत ते चुनागोणीचे वगैरे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटतील कारण हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे आणि पुढे इथून पुढचे पण कार्यक्रम खूप छान छान असणार आहेत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा हा पण आणि पुढचा पण. ओके चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.